श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर मला एक गोष्ट शेअर करायची होती, म्हणजे पारायणाविषयी। त्या दिवशी मी तुम्हाला बोलली संक्षिप्त पारायण, संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण। तर त्याच्यामध्ये मला म्हणजे फोन आला आणि बऱ्याच जणांची पोथी वेगवेगळी आहे, म्हणून कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सांगते मी। तर माझ्याकडे जी ही पोथी आहे, ही बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्राची, याच्यात आहेत 52 अध्याय आहेत। 52 अध्याय एकदम अगदी छोटे छोटे अध्याय आहेत, ठीक आहे। पण काही काही पोथ्या अशा आहेत जे दिंडोरी प्रणीत आहे, ही दिंडोरी प्रणीत नाहीये। तर मला तेच सांगायचं होतं की ती पोथी असू द्या 7 अध्यायांची किंवा ही असू द्या, सेमच आहे दोघी पोथ्या, काही कन्फ्युजन घेऊ नका। म्हणजे बऱ्याच लोकांचा असा गैरसमज झालाय की म्हणजे बाकी सांगतात की एवढे अध्याय आहेत, 52 अध्याय आहेत याच्यात, पण छोटे छोटे अगदी एकदम, म्हणजे एका पेज वरती एका पेजचा एक अध्याय असं आहे। पण ती जी 7 अध्यायांची जी संक्षिप्त गुरुचरित्र येतंय ते 7 पानांचं 5 पानांचं आहे। तर तेही केलं तरी चालेल, हेही केलं तरी चालेल। तर मी तुम्हाला सांगेल की हे आपण कुठेही वाचू शकतो। हे जे पारायण बिना संकल्पाचं करायचंय, आपल्याला सेवा म्हणून करायची, दत्त गुरूंची सेवा म्हणून जर आपल्याला सेवा करायची, बघा मी सांगेल तुम्हाला, दत्त महाराजांची जर सेवा करायची तुम्हाला, तर हे म्हणजे आपल्याला गुरुचरित्र करायचं असतं। बघा, गुरुचरित्र करायला ज्याला कोणाला वेळ नसेल, ह्या महिन्यात म्हणा किंवा कधीही, बघा नोकरी वर्ग असतो, कधीही तुम्हाला वेळ नसतो, तर काय करायचंय, तर ह्या पोथीचं वाचन आपण केव्हाही करू शकतो, हे लक्षात घ्या, ठीक आहे। याला कुठलेही नियम, बंधन, अटी काही एक नाही। संकल्पयुक्त करायची ती गोष्ट वेगळी असते, संकल्पयुक्त नाही करायचंय आपल्याला, म्हणजे नुसती सेवा म्हणून करायचंय, तर हे तुम्ही वाचू शकतात, ते असतात, ठीक आहे। मांसाहार करून तुम्ही ग्रंथाला हात लावू शकत नाही, कुठल्याच ग्रंथाला हात लावायचा नाही। स्वामी चरित्र सारामृत आहे, त्याला सुद्धा हात लावू शकत नाही, हे लक्षात घ्या सगळ्यात आधी। मग तुम्ही हा ग्रंथ वाचत असणार तर मग त्या दिवस स्किप करा, नंतर दुसऱ्या दिवशी वाचू शकतात। पण याला कुठलंही बंधन नाहीये एका जागी, जसं गुरुचरित्राला जे नियम आहेत, कांदा लसूण एका जागी बसून वाचणं किंवा चटईवर झोपणं, गादीवर नाही झोपणं, वरती बसणं, खाली सगळं, हे काही नेम नाहीत या ग्रंथाला। तुम्ही सेवा म्हणून करू शकतात। ज्यांना कोणाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जमत नाही, की खूप म्हणजे इच्छा आहे करायची पण जमत नाहीये, तर त्यावेळेस हा आपला छोटा ग्रंथ आपण वाचू शकतो, हे लक्षात घ्या। तर ह्या ग्रंथामध्ये काही म्हणजे बरेचसे अध्याय असे दिलेले आहेत की आपली फलप्राप्तीसाठी, जसं ताईंनी मला विचारलं होतं संतती प्राप्तीसाठी संक्षिप्त गुरुचरित्र मधला, त्या ताईंसाठी मी सांगेल की संक्षिप्त गुरुचरित्र मधला 39वा अध्याय जो आहे तो नित्य रोज पठण करायचा। नियम अटी काहीच नाही, मी तेच बोलते, रोज तुमचे मिस्टर जर वाचतील तर अतिउत्तम। तर 39वा, ज्यांना संततीचा प्रॉब्लेम असेल समजा, तर त्याच्या आपलं दिलेलं आहे, जी अनुक्रमणिका असते तिथे दिलेलं असतं कोणता, म्हणजे कोणत्या याच्यासाठी कोणता अध्याय आहे म्हणून। तर आपल्याला 39वा जो अध्याय आहे तो संतती प्राप्तीसाठी आहे। मग तुम्ही 39वा अध्याय जर ज्यांना संततीचा असेल ते रोज वाचायचा तो अध्याय। मग परमेश्वर म्हणजे नक्कीच त्या अध्यायामध्ये जे दिलेले ना, तुम्ही वाचा आणि स्वतः बघा की 60 वर्षाच्या महिलेला म्हणजे संतती झालेली असं दिलेले, खूप सुंदर अशी कथा आहे। मग तेच सांगते, दत्त महाराजांची सेवा मनापासून तुम्ही कटाक्षाने व्यवस्थित केली तर नक्कीच फळ मिळतं। म्हणून तुम्हाला, आणि बऱ्याच लोकांना कन्फ्युजन आहे की कोणी 7 अध्याय सांगतं तर कोणी 52 अध्याय सांगते, म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला की हे 2 येतात, 7 अध्यायांचं वेगळं असतं आणि 52 अध्यायांचं वेगळं असतं। 52 अध्याय कशी वाचायचे मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले। असं करून 7 दिवसात तुम्ही एक पारायण करू शकतात, म्हणजे एक पारायण होऊन जातं तुमचं। आणि जर 7 असतील तुमचे, 7 अध्याय असतील संक्षिप्त गुरुचरित्रामध्ये, तर एक अध्याय रोज वाचायचा, 7 दिवसात तुमचं असं पारायण होईल, ठीक आहे। असं तुम्ही करून म्हणजे पारायण करू शकता, तुमची इच्छा असेल तर। रोजच्या रोज तुम्ही वर्षातले जेवढे आपलं एक वर्षभर रोज एक अध्याय पण वाचला तरीही चालेल, सेवा म्हणून। त्याला नियम अटी काही एक नाहीये। कुठेही तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, तुम्ही बसमध्ये बसलेत, कुठेही तुम्ही वाचू शकतात, म्हणजे तुमची इच्छा असेल तिथे तुम्ही सेवा करू शकतात। फक्त आपल्या पायातली चप्पल काढायची आणि वाचन करायचं, हे लक्षात घ्या। कारण संकल्प वगैरे नाही, संकल्प जी सेवा असते, संकल्प का करत असतो आपण, जेव्हा संकल्पयुक्त सेवा अशा करत असतो तेव्हा आपण देवाकडे काहीतरी मागत असतो आणि देवाचे बांधील असतो, आपण बांधलेलं असतो की माझ्याकडून एवढं, म्हणजे मी एवढी सेवा करेल, काहीतरी गोष्टीसाठी आपण मागण्यासाठी।
म्हणून त्यांचे नियम अटी ते तेवढं आपल्याला त्याग करूनच मग आपल्याला परीक्षा असते ती एक प्रकारे आपली, आणि मग देव आपल्याला जे मागतो ती गोष्ट कुठेतरी देण्यासाठी हे म्हणजे पुढे येत असतात. आणि कधी कधी समजा उशीर पण लागतो. जर आपली सेवा झाली म्हणून मन दुःखी नका करा, कारण आपली जर कर्म आपल्याला माहित नाही, ह्या जन्मी जरी आपण व्यवस्थित असतो, मागच्या जन्मी काय केलंय आपल्याला माहिती नसतं. शेवटी आपल्या कर्माचे भोग असतात, आपल्याला भोगावेच लागतात. आपली फाईल जर मोठी असेल तिला दाबायला वेळ लागेल. म्हणून सेवा सोडू नका. जरी तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर कुठेतरी असेल, नक्कीच एक दिवस पूर्ण होतात. फक्त थोडा वेळ आणि धीर धरायचा. महाराज आपली परीक्षा घेत असतात, हे लक्षात ठेवायचं. आपल्या बिना परीक्षा घ्यायचं कसं काय आपल्याला फळ देतील. तर त्यामुळे सांगेल की ह्या ग्रंथाविषयी तुम्ही कुठेही वाचन करू शकतात, अध्याय वाचू शकतात. सेवा म्हणून जर तुम्हाला करायचं असेल, जसं नित्यसेवेचे आपण 3 अध्याय वाचत असतो त्या प्रकारे याचं रोज एक अध्याय पण वाचला तरीही चालेल. आणि जर संतती प्राप्तीसाठी ताईंनी विचारलं तसं तर 39वा अध्याय आहे, तो रोज तुम्ही पठण करा. आपल्या वाचनात रोज घ्या तरीही चालेल. भरपूर छान सुंदर असा ग्रंथ आहे गुरुचरित्र. ज्याला जमेल त्यांनी नक्की करावा. असं नाही की गुरुचरित्र सोडून द्यायचं आणि संक्षिप्त गुरुचरित्रच वाचन करायचं, ही गोष्ट नाही करायची. खरोखरच तुम्हाला वेळ नाहीये आणि खूप इच्छा आहे गुरुचरित्राची, तर तुम्ही त्याला म्हणजे मार्ग काढलेला आहे. हे लक्षात ठेवा की आपल्या इच्छांना कुठेतरी जीवाला समाधान, आपल्याला कुठेतरी सेवा करतोय असं वाटेल, म्हणून हा एक उपाय काढलेला आहे त्याच्यावरती. पण तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच तुम्ही गुरुचरित्राचंच पारायण करावं. मी म्हणणार नाही की तुम्हाला हे पारायण करा, वेळेअभावी नाही होत, म्हणजे त्या गोष्टी असतील तेव्हा आपण हे करायचं. पण वेळ असेल तर गुरुचरित्राचंच पारायण करा, हे मी नक्कीच तुम्हाला इथे सांगेल. आणि त्याच्यानंतर सांगितलं इच्छा प्राप्ती अशा काही गोष्टी असतील बघा. आपण मोठं गुरुचरित्राचं पारायण करत असतो, मोठं गुरुचरित्र असो किंवा काही असो, जेव्हा पण आपण आपल्या स्वामींची सेवा करत असतो, आपल्या घरातून सगळं कटकटी सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या हळूहळू निघत असतात, एकदम निघत नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्ही बोलाल पारायण केलं काहीच झालं नाही, असं झालं नाही, ह्या गोष्टी नसतात. आपलं घर जर एकदम घाण झालेलं असेल तर एका झाडूमध्ये निघून जाईल का? नाही होत. तसं आपलं असं गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण केलं त्याच्याने सगळे दोष निवारण होत असतात. तुम्ही करत राहा, तसे तसे दोष निवारण होतील. त्यामुळे सांगेल ह्या ग्रंथाचं पण तुम्हाला संकल्पयुक्त जरी पारायण करायचं असेल ना, त्याला नियम अटी सगळ्या लागू होतातच. पण बिना संकल्प तुम्ही करा, उलट ते चांगलं आहे. ती पण सेवा आपली देवाच्या चरणी अर्पण होत असते आणि नक्कीच परमेश्वर आपल्याला देतातच. असं तुम्ही म्हणू नका की संकल्प नाही केला मग मला भेटणार नाही का फळ, तसं काही नसतं. पण एवढा फरक असतो, संकल्प करून जर आपण एखादी गोष्ट मागण्यासाठी आपण जर सेवा करतोय तर ती संकल्प करावाच लागतो आणि मग त्याला नियम अटी लागूच पडतात. एवढं मला इथे सांगायचंय. चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.